क्षमता आधारित मूल्यमापन गटकार्य यामध्ये सीबीए वर्ग क्रमांक 1 आणि गट क्रमांक 6 सादर करत आहेत। तर आहे पूर्वतयारी इयत्ता 4थी विषय गणित आणि घटक आहे भौमितिक आकार। क्षेत्र यामध्ये आम्ही निवडलेला आहे भावनिक, सामाजिक आणि शारीरिक। त्यामध्ये ध्येय आहे द्विमितीय आणि त्रिमितीय भौमितिक आकारांची ओळख। त्यामधल्या क्षमता आहेत MC 2.1 द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांची वैशिष्ट्ये ओळखतो, त्यांचे आकार आणि गुणधर्मांचे वर्णन करण्यासाठी शब्दसंग्रह विकसित करतो। त्याचबरोबर MC 2.4 द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांमधील आकृतिबंध शोधून ते ओळखतो आणि त्याचे वर्णन व विस्तार करतो। अध्ययन निष्पत्ती आहे 0.41.07 सभोवताली आढळणारे आकार जाणून घेतात आणि 0.4.71 दिलेल्या आकारांची भौमितिक आकार ओळखतो। त्यामध्ये आपण प्रश्न घेतलेले आहेत। प्रश्न आहेत आणि पहिला प्रश्न आहे चित्रामधील वस्तू व त्यांचे आकार सांगा। प्रश्न प्रकारामध्ये तो येतोय वस्तुनिष्ठमध्ये, स्वरूपानुसार तोंडीमध्ये येतोय आणि उद्दिष्टानुसार ज्ञान यामध्ये येतोय, स्तरानुसार LOT यामध्ये येतोय निम्न स्तर। त्यानंतर दुसरा प्रश्न आम्ही घेतलेला आहे वर्गातील चौरसाकृती वस्तूंची नावे सांगा। यामध्ये प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ, स्वरूपानुसार हा तोंडीमध्ये घेतलेला आहे, उद्दिष्टामध्ये हा घेतलेला आहे आकलनामध्ये, त्याचबरोबर स्तरानुसार तो LOT मध्ये निम्न स्तरामध्ये आलेला आहे। त्याचबरोबर प्रश्न आहे चित्र आकार ओळखून नावे सांगा। त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ। वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामध्ये येतो प्रश्न प्रकार लघुत्तरीमध्ये येतो, स्वरूपानुसार तो तोंडीमध्ये येतो आणि उद्दिष्टानुसार तो येतोय आकलनामध्ये आणि स्तरानुसार निम्न स्तर। त्याचबरोबर चौथा आहे टेबल, खिडकी, पुस्तक इत्यादी कडा मोजून सांगा। इत्यादींचे कडा मोजून सांगा। तर प्रश्न प्रकारामध्ये हा जो प्रश्न आहे तो लघुत्तरीमध्ये येतोय आणि स्वरूपामध्ये तो येतोय तोंडीमध्ये, उद्दिष्टानुसार आकलनामध्ये येतोय आणि स्तरानुसार आहे निम्न स्तरामध्ये। त्याचबरोबर पाचवा प्रश्न आम्ही घेतलेला आहे पेंट ब्रश मध्ये जाऊन वेगवेगळे भौमितिक आकार काढणे व सांगणे। प्रश्न प्रकार यामध्ये आहे लघुत्तरी आणि स्वरूपानुसार तो आहे लेखीमध्ये पण घेतला आणि प्रात्यक्षिकमध्ये पण घेतलेला आहे, उद्दिष्टानुसार तो आहे उपयोजनात्मक प्रश्न, स्तरानुसार तो आहे HOT मध्ये म्हणजे उच्च स्तरी। त्याचबरोबर सहावा आहे त्या 5 प्रश्नांमध्ये